विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच मंत्रिमंडळानं हिंदी आणि इंग्रजीला 1ली ते 12वी पर्यंत सक्तीची द्वितीय भाषा म्हणून स्वीकारल्याचा अहवाल मंजूर केला होता, असा दावा फडणवीसांनी केला। त्यांनी विधानसभेत ठाकरेंच्या सहीचा थेट कागदच दाखवला। इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। आता त्याचे पुढे जाऊन सांगतो, एकदा मंत्रिमंडळाने एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर GR काढण्याकरता मंत्र्याकडे जातं का? नाही जात। एकदा कारण मंत्रिमंडळामध्ये GR सहित आपण मान्यता देतो, त्यानंतर त्याची कारवाई खाली होते सगळी। तशा पद्धतीनं तुम्ही जे काढलं होतं, आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही। त्यांनी 1ली पासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला। आणि आम्हाला काय ठोकलाय, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतो की सगळं आपण करून म्हणजे करून सरून भागले आणि देवपूजेला लागले। नाही ते करू ना आपण, नाही नक्की करू। मला सांगायचं एवढंच आहे की बरं, पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्या सोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे। मला याचा आनंद आहे। या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे 2 भाऊ एकत्रित आले, याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे। मी त्याच्याबद्दल आनंदी आहे। पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला। काही गोष्टी या दालनाच्या तिथल्या चर्चेच्या असतात। आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, या राज्यामध्ये सक्तीची, आमच्या राज्यात तुम्ही काही निर्णय घ्या, आमच्या राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठी।